तर आता मला हे सांगायचे आपले सामान्य जनतेला, ज्या ज्या कुटुंबामध्ये असणारी मुलं माता माऊली जी साधकगण, त्यांना जी अकस्मात जी प्राप्ती आहे की अकस्मात अचानकच त्यांना शक्ती आली, अचानकच वेगळ्या प्रकारची भाषा बोलायला, अचानकच वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडायला लागल्या, अचानकच त्यांना सर्व गोष्टी व्हायला लागल्या, ठीक आहे, किंवा काही गोष्टी त्यांना दिसायला लागल्या, काही गोष्टी ते सत्य लोकांना सांगायला लागले किंवा काय लागले, तर हे जे पण असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी. तर तुम्ही सर्वांनी काय करायचं माहिती आहे का, की तुमच्यामध्ये जी इथे ताकद दिव्य भाषा बोलती, सर्व गोष्टी बोलती, तर मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही भाग्यवान आहेत की तुम्हाला ती दिव्य शक्ती प्राप्त आहे आणि तुम्हाला ते तुमच्या कर्मयोगाने आलेले आहे, न तप करता न जप करता. पण तुम्ही हे असं जाणून घ्या की बाबा ही दिव्य ताकद आपल्याला कशा पद्धतीने घन रूपात प्रकट करून घेता येईल व यांना परिपूर्ण प्राप्त करून घेण्याचं विधान कसं आहे किंवा काय नाही, व आपल्या दिव्य शक्तीला गुरु कोण होऊ शकतं हे इम्पॉर्टंट आहेत. काय इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला जी दिव्य शक्ती आहे, जी पण दिव्य शक्ती, त्याला गुरु होण्याची पात्रता, ठीक आहे, समोरच्या गुरुजनामध्ये व जे पण गुरुजन असतील किंवा जे पण तपस्वी असतील त्यांच्यामध्ये ती पात्रता आहे का नाही, तर हे कोण सांगतं, ही आपली स्वतःची शक्ती सांगते. जर ती शक्ती तुमच्याशी बोलत असेल तर काय, ती व्यक्ती तुमच्याशी बोलत असेल तरच तुम्हाला सांगणार. जर ती व्यक्ती तुमच्याशी बोलत नसेल, ते दिव्य ताकद आणि फक्त येते दिव्य भाषा बोलते, जे काय कार्य करायचं तुम्ही करता, ते एखादं जे कार्य तुम्ही हातात घेतले, कुणाचं नीट करायचं, कुणाचं काय करायचं, तुम्हाला ते भूत भविष्य वर्तमान काळचं अगोदरच काही गोष्टीचं ज्ञान देतात, ते झलक दाखवतात, हे सर्व गोष्टी आहे. तर ते तुमच्यासाठी जी ती दिव्य ताकद आहे ना, तर तुम्ही त्यांना घन रूपात कसं प्राप्त करावं, कसं काय नाही करावं, त्यासाठी तशा गुरूंकडे जावा, ठीक आहे, की जेणेकरून तुम्हाला ते गुरु त्याचं मार्गदर्शन करतील, मग खरी प्राप्ती देतील. आणि ते गुरु पण असे असले पाहिजे की आपली शक्ती कुठली आहे, काय आहे ना, आपल्या शक्तीचं सामर्थ्य काय आहे, काय नाही, हे दाखवण्याची पण त्यांच्यामध्ये ती पात्रता असणं गरजेचं आहे. त्या अनुसारच मग तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही निर्णय घ्या.